अतिशय पौष्टिक असलेल्या शेवग्याच्या पानांचे मस्त दाणेदार आणि महिनाभर टिकणारे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। साखर न वापरता बिना पाकाचे हे लाडू चवीला सुद्धा अतिशय छान बनतात। रोज एक लाडू खाल्ला तर रोग प्रतिकारक शक्ती वाढतेच, शिवाय हाडांच्या मजबूतीसाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे। तर त्यासाठी शेवग्याची पाने एक वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि उन्हामध्ये व्यवस्थित वाळेपर्यंत सुकवून घ्यायची, किंवा ऊन येत नसेल तर एअर फ्रायर किंवा ओव्हन मध्ये सुद्धा हे वाळवून घेऊ शकता। किंवा ही शेवग्याच्या पानांची मोरिंगा पावडर म्हणून बाजारामध्ये अगदी सहजपणे मिळते। तर व्यवस्थित ही पाने वाळवून घेतलेली आहेत, म्हणजे पावडर सुद्धा खूप महिने छान टिकते। या पानांपासून लाडू तर आपण बनवणारच आहे, शिवाय यापासून ग्रीन टी बनवू शकता, किंवा रोजची भाजी किंवा आमटीमध्ये सुद्धा एक एक चमचा ही पावडर वापरू शकता। तर हे पहा, हातानेच पाने ही चुरडून घेतलेली आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरडून घेतलेली सगळी पाने काढून घेतली। मिक्सरला फक्त 1 ते 2 वेळा फिरवून घेतलं, बारीक अशी पावडर आपल्याला मिळालेली आहे। तरी सुद्धा शक्यतो चाळून घ्यायची, म्हणजे याची मोठी पाने किंवा देठ राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील। तर ही मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याच्या पानांची पावडर बनून तयार झालेली आहे। अतिशय सोप्या पद्धतीने ही पावडर बनून तयार होते। ही पावडर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये 6 महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता। आता लाडू बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप बदाम घेतलेले आहेत, त्यानंतर पाव कप काजू घेतलेले आहेत, त्यासोबतच 1 चमचा मगज बी, 1 चमचा भोपळ्याच्या बिया आणि 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत। त्यासोबतच पाव कप फुटाणे सुद्धा घेतलेले आहेत। थोडेसे फुटाणे वापरल्यामुळे लाडूला मस्त खमंग अशी चव येईल। मिक्सरला फक्त 2 ते 3 वेळा हे फिरवून घ्यायचं आणि हे पहा, थोडीशी रवाळच अशी याची पावडर करून घेतली। आता इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे, यामधलं 2 चमचे तूप पॅन मध्ये काढून घेतलं। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये 2 चमचे रवा घ्यायचा। कडकडीत गरम असलेल्या तुपामध्ये रवा थोडासा भाजून घ्यायचा, यामुळे हे लाडू अतिशय दाणेदार व्हायला मदत होते। रवा तुपामध्ये काही सेकंद परतून घेतल्यानंतर अर्धा कप यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं। आता गव्हाचं पीठ थोडं थोडं तूप घालून चांगलं परतून घ्यायचंय। हलकासा रंग बदलेपर्यंत, सैलसर कन्सिस्टन्सी येईपर्यंत थोडं थोडं तूप घालून हे परतत राहायचं। गव्हाचं पीठ वापरल्यामुळे शेवग्याच्या पानांचा हलकासा जो कडवटपणा असतो ना, तो कमी होतो। यामध्ये जे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। सूर्यफुलाच्या, भोपळ्याच्या बिया आणि मगज बी यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते। शेवग्याच्या पानांमध्ये तर अँटीऑक्सिडंट असतातच, त्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू बनवून तयार होतात। बदाम आणि काजूमुळे लाडूला चव खूप छान येते। तर यामध्ये पाव कप तूप वापरलेलं आहे आणि गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता बनवून घेतलेली ड्रायफ्रुट्सची पावडर सुद्धा यामध्ये काढून घेतली। ड्रायफ्रुट्स आपण सुरुवातीला भाजून घेतलेले नव्हते, त्यामुळे मंद आचेवरच 2 ते 3 मिनिटे या गव्हाच्या पिठामध्ये हे परतून घ्यायचं। यामुळे लाडूला चव सुद्धा चांगली येते आणि भरपूर दिवस टिकतात। आता यामध्ये अर्धा कप बनवून घेतलेली शेवग्याच्या पानांची पावडर घातली। गॅस मी बंद केलेला आहे, पॅन आणि हे मिश्रण चांगलंच गरम आहे। आता यामध्येच ही पावडर आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायची। यामध्येच मी काळे मनुके, क्रॅनबेरी आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच वापरू शकता। आता गॅस बंद करून फक्त काही सेकंदच हे आपल्याला गरम गरम पॅनवरती परतून घ्यायचंय, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स होतात, एकजीव होतात। ही पावडर तुपावरती जास्त वेळ परतून घ्यायची गरज नाही, नाहीतर याचा कडवटपणा आणखी वाढेल। आता हे सगळं एका ताटामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं। पूर्णपणे थंड झाल्यानंतर यातली थोडीशी पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचंय। तर इथे मी 1 कप चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे, यातला अर्धा कप गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला। तर थोडीशी पावडर घेऊन, थोडासा गूळ घेऊन हे चांगलं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय। मिक्सरला फक्त 2 वेळा फिरवून घेतलं आणि हे पहा, गूळ पावडर मध्ये अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे। तर उरलेली सगळी पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। उरलेला सगळा गूळ सुद्धा यामध्ये काढून घेतला आणि या पद्धतीने सगळा गूळ यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता अर्धा ते 1 चमचा यामध्ये वेलची पूड घ्यायची आणि सगळ्या गोष्टी हातानेच चांगल्या चोळून घ्यायच्या। यामध्ये साखर न वापरता किंवा गुळाचा सुद्धा पाक न करून घेता गुळ यामध्ये फक्त वाटून घेतल्यामुळे या मिश्रणाला अगदी व्यवस्थित ओलसरपणा येतो। आता थोडं थोडं यातलं मिश्रण घेऊन आपल्याला हवे तसे लहान मोठे लाडू बांधून घ्यायचे। मिश्रण हे अगदी कोरडं कोरडं झालेलं आहे, यामध्ये गाठी काहीही शिल्लक नाहीत आणि तरी सुद्धा गुळामुळे पाहिजे तसा यामध्ये ओलसरपणा असतो, त्यामुळे अगदी सहजपणे हे लाडू आपल्याला बांधून घेता येतात। अगदी शेवटचा लाडू बांधेपर्यंत यातला ओलसरपणा कमी होत नाही,
वरून तूप घालायची अजिबात गरज लागत नाही आणि सगळे लाडू अगदी व्यवस्थित बांधून घेता येतात. तर या पद्धतीने सगळे लाडू करून घेतलेले आहेत आणि घरातल्या सगळ्यांसाठी अतिशय पौष्टिक हे लाडू बनून तयार झालेले आहेत. शेवग्याच्या पानांमध्ये प्रोटीन्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे पचनशक्ती सुद्धा चांगली राहते आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे आजारी न पाडणारे हे लाडू आहेत. रोज 1 किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी हा लाडू खाल्ला तरी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. फ्रीजमध्ये जर हे लाडू स्टोअर करून ठेवले तर भरपूर दिवस छान टिकतील आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त दाणेदार झालेले आहेत. चवीला सुद्धा अतिशय छान बनतात. तर हे पौष्टिक लाडू नक्की करून ठेवा.